महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाने कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यातील कोट्यवधी भगिनींची इच्छा असल्याचा दावा शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी केलाय. नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. शिंदे हे महाराष्ट्रातील सर्वात सहज उपलब्ध असलेले उपमुख्यमंत्री असून त्यांनी सामान्य माणसाचा मुख्यमंत्री कसा असतो हे दाखवून दिलं असं म्हणालेत. दरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना त्यांच्या या विधानामुळे महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण आलंय. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना मानल्याचा दावा वाघमारे यांनी केलाय. तसेच सुप्रीम कोर्टातील सुनावणीत त्यांच्या वकिलांकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभावीपणे दिलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचा फटका आता बॉलिवूड कलाकारांनाही बसलाय. एफडीएने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. तिघांनी केलेल्या इलायचीच्या जाहिरातीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे पान मसाल्याची जाहिरात केली जात असल्याचा एफडीएचा आरोप आहे. महाराष्ट्रात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर 13 जुलै 2026 पासून 1 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिबंधित उत्पादनाशी संबंधित जाहिरातींवरही एफडीएचं लक्ष आहे. जाहिरातीतील ब्रँडचं नाव, संवाद आणि सादरीकरणामुळे पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. आता तिन्ही कलाकारांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं असून त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जॅमर न काढल्याच्या संतापातून चालकाने स्वतःचीच स्कोडा पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारला नो पार्किंगच्या कारणावरून पोलिसांनी जॅमर लावला होता. चालक घटनास्थळी आल्यानंतर त्याने जॅमर काढण्यासाठी पोलीस आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडे वारंवार विनंती केल्याचा दावा आहे. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने तो संतापला आणि त्याने चक्क स्वतःच्या कारला आग लावली. काही क्षणातच कारने पेट घेतल्याने रस्त्यावर धुराचे लोट आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसू लागल्या. घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान चालकाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं आणि जॅमर काढण्याबाबत नेमकं काय घडलं याचा तपास प्रशासनाकडून केला जातोय. ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलंय. शिर्डीत बोलताना त्यांनी भारतातील क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचा दावा केला. त्याचा फटका नगर मनमाड महामार्गाच्या कामाला बसल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. क्रूड ऑइलच्या पुरवठ्यात सुमारे 50% घट झाल्याने डांबराच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्यामुळे महामार्गाचं काम रखडलं असा दावा त्यांनी केला. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्या धोरणांमुळे भारतातील नागरिकांवरही परिणाम होत असल्याचं म्हटलंय. यावेळी विखे पाटील यांनी मिश्किल टिप्पणी करत जे दारू पितात त्यांची दारू पिण्याची क्षमता वाढली असं वक्तव्य केलं. ट्रम्प कधी युद्ध संपल्याचं सांगतात तर लगेच क्षेपणास्त्र हल्ले होतात अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आशिया पॅसिफिक क्षेत्रातील आपली शेवटची युद्धनौका परत बोलावल्याचा दावा केला जातोय. या निर्णयामुळे चीनला मोठा धोरणात्मक फायदा होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनकडूनही टोला लगावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विशेषतः जपान, तैवान, फिलिपिन्स आणि इंडोनेशियाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मध्य पूर्वेतील लष्करी कारवाईमुळे अमेरिकेच्या नौदलावर आणि सैनिकांवर वाढता ताण असल्याचंही या वृत्तात म्हटलंय. दरम्यान चीनने अलीकडेच चीन समुद्र आणि जपानच्या आसपासच्या सागरी क्षेत्रात मोठे लष्करी सराव केलेत. त्यामुळे अमेरिकेची नौदल उपस्थिती कमी झाल्यास चीन या परिस्थितीचा फायदा घेऊन या देशांवर दबाव वाढवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते.
बँकेकडून कर्ज थकल्याची नोटीस आल्यानंतर एका शेतकऱ्याने चक्क आपली म्हैस थेट बँकेत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. म्हैस जप्त करण्याची नोटीस मिळाल्यानंतर शेतकरी म्हशीला घेऊन बँकेत पोहोचला. एवढंच नाही तर तो म्हशीसह लिफ्टमधून थेट बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. त्याने मॅनेजरला घ्या तुमची जप्तीची म्हैस, आता तुम्हीच सांभाळा असं म्हणाला. शेतकरी म्हशीला घेऊन बँकेत आल्याने कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनाही धक्का बसला. लिफ्टमध्ये म्हैस पाहून तेथील एका व्यक्तीचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसतंय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून शेतकऱ्याच्या या अनोख्या कृतीवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी टोयोटाची सर्वात स्वस्त लँड क्रुझर भारतात येण्याची शक्यता आहे. टोयोटा लँड क्रुझर FJ भारतात 2028 पर्यंत लॉन्च होऊ शकते. विशेष म्हणजे या SUVची निर्मिती भारतात करण्याची कंपनीची योजना असल्याने किंमत तुलनेने कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. या कारची संभाव्य किंमत सुमारे 30 लाख रुपये असण्याची शक्यता असून त्याची थेट टक्कर महिंद्रा स्कॉर्पिओ N4X4 आणि फोर्स गुरखासारख्या SUVशी होऊ शकते. लँड क्रुझर FJ मध्ये 2.7 लिटर पेट्रोल इंजिन, 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4x4 ड्राईव्ह मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय 12.5 इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सनरूफ आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखी फीचर्स मिळू शकतात. मात्र लॉन्चची तारीख, किंमत आणि स्पेसिफिकेशन सध्या अधिकृतपणे निश्चित झालेली नाहीयेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीपिका दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या वृत्तादरम्यान ती बऱ्याच दिवसांनी विमानतळावर स्पॉट झाली. पती रणवीर सिंह स्वतः पत्नी आणि मुलगी दुआला विमानतळावर सोडण्यासाठी पोहोचला होता. दीपिका बंगळुरूकडे रवाना होत असल्याचं सांगितलं जातंय. यावेळी दीपिकाचा क्लासी लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. तिने ओव्हरसाइज शर्ट आणि बॅगी जीन्स परिधान केली होती. या लुकमध्ये तिचा बेबी बंपही दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. रणवीर मात्र कॅमेऱ्यांसमोर न येता गाडीतच थांबला. दीपिका आणि रणवीर यांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी मुलगी दुआचं स्वागत केलं. आता दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची चाहत्यांना उत्सुकता आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि स्टार फलंदाज विनोद कांबळी यांचे जीवन आता चित्रपटातून नव्हे तर वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी कांबळी यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी कांबळी या बहुप्रतीक्षित हिंदी वेब सिरीजची घोषणा केली असून या सिरीजची निर्मिती टोनशे नॉट आउट प्रोडक्शनचे रवी भागचंदका करत आहेत. ही सिरीज लवकरच एका नामांकित डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. या वेब सिरीजमध्ये विनोद कांबळी यांची क्रिकेट कारकीर्द तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि संघर्ष दाखवण्यात येईल. त्यांची विलक्षण प्रतिभा, क्रिकेटमधील त्यांचे प्रचंड यश आणि संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या अडचणी या कथेचा भाग असतील. तसेच या सिरीजमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री कशी होती हेही दाखवण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2026 मध्ये या वेब सिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.